उत्तर सोलापूर तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा फटका बसलाय। उत्तर सोलापुरातील शिवनी गावातून पुढारी न्यूजने तिथे जाऊन पाहणी केली। तब्बल 7 दिवस बंद असलेलं शिवनी गाव पाणी ओसरल्यानंतर आजपासून सुरू झालंय। अनेक वर्षांपासूनचा संसार एका पुरामुळे विस्कळीत झालेला आहे। सीना नदीकाठी असलेल्या शिवनी गावातल्या लोकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संसार सोडून सुरक्षित स्थळी जावं लागलं होतं। त्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। सीना नदीने रौद्र रूप धारण केल्यानंतर सीना नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसल्याचं चित्र दिसलं। उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवनी गावामध्ये आज आपण आलेलो आहोत। खरं तर 7 दिवस हे जे शिवनी गाव आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेलं होतं आणि पहिल्यांदाच आता पुढारी न्यूज या शिवनी गावामध्ये पोहोचल्याचं चित्र दिसते। विद्यार्थ्यांचं देखील मोठं नुकसान जे आहे ते झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर अनेक स्वप्न जे आहेत ती सजवली असतात आणि मात्र पूर्ण पाण्याखाली जे आहे ते हे सगळे स्वप्न जे आहेत ते जात असल्याचं चित्र आपल्याला दिसते। खरं तर विदारक अशी परिस्थिती आहे आणि ही जी परिस्थिती आहे ते आपण पूर्ण घर बघूयात की संपूर्ण घर जे आहे ते पाण्याखाली गेलं होतं। संपूर्ण घरामध्ये जे आहेत आपण जर वर बघितलं गेलं तर या घरातल्या लोकांना असं वाटलं की पाणी जे आहे ते एवढ्या वर येणार नाही। त्यामुळं संपूर्ण ज्वारी असेल, गहू असेल, जे शेतीमध्ये पिकवलं जाणारं सगळं आहे ते वर जे आहे ते ठेवण्यात आलं होतं। मात्र पाऊस आणि सीना नदीला आलेला जो पूर होता त्याची धाकता एवढी होती की हे संपूर्ण घर जे आहे ते पाण्याखाली गेलं होतं। संपूर्ण जे होताचं नव्हता जो आहे तो या संपूर्ण शिवनी गावातील आपल्याला दिसून येते। आपल्यासोबत इथल्या घरातले मंडळी आहेत। काकू काय सांगाल, काय वाटलं होतं एकंदरीत? आम्हाला वाटलं होतं एवढ्या उंचावर पाणी येणार नाही म्हणून आम्ही धान्यवरती ठेवलं, टीव्ही ठेवली, मोटरा ठेवल्या, परत फ्रीज ही वरती ठेवलं होतं, लेकरांचं शाळेचं लागणारं साहित्य। 5 वर्षाखाली पूर आला होता। आम्हाला वाटलं एवढं येणार नाही म्हणून आम्ही सर्व साहित्य माळ्यावर लावलं होतं। पर घराच्या वरून पाणी गेल्यामुळे खूप नुकसान झाले। जनावरं होतं ते आम्ही तेवढे सोडून गेलोय। कोंबड्या हे सर्व नुकसान झालेलं आहे आमचं। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, शिवनी, उत्तर सोलापूर।